मित्रांनो, नवरात्रीची 5वी माळ अत्यंत महत्त्वाची असते. मनात जी इच्छा आहे ती बोलायची आणि देवीसमोर या मंत्राचा जप एक माळ करायचा. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर. मित्रांनो, नवरात्रीची 5वी माळ म्हणजे 5वा दिवस यावर्षी 27 सप्टेंबर शनिवारच्या दिवशी आहे. याच दिवशी नवरात्रीची 5वी माळ यांची पूजा केली जाईल आणि हा दिवस असतो स्कंद मातेचा दिवस. नवरात्र सुरू आहे आणि खास करून ही नवरात्र खूप महत्त्वाची आहे, कारण ही नवरात्र 10 दिवसांची आहे आणि 11व्या दिवशी दसरा येणार आहे. मित्रांनो, नवरात्रीची 5वी माळ म्हणजेच 5वा दिवस देवी स्कंद माता यांना अर्पण केला जातो. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी देवीची कृपा लवकर लाभते आणि मनातील इच्छासुद्धा आपल्या पूर्ण होतात. या दिवशी देवीला प्रार्थना करून जीही मनोकामना आपण मागू, जीही मनोकामना आपण देवीला सांगू, ती पूर्ण होते म्हणजे होते. भक्तिभावाने देवीची पूजा अर्चना करावी, देवीला फुलांचा हार, फुलांची माळ अर्पण करावी, देवीसमोर देवीच्या आवडीचा नैवेद्य ठेवावा आणि हात जोडून आपल्या मनात जेही आहे, जीही इच्छा आपल्या मनात आहे ती आपण बोलायची आहे. जेही तुम्हाला हवं आहे ते मनापासून बोलायचं आहे. असं नाही की फक्त काहीतरी मागता आहेत, असं नाही. मनापासून काहीतरी मागा, मनापासून काहीतरी बोला, प्रार्थना करा देवीला, विनवणी करा देवीला की लवकरात लवकर माझी इच्छा, माझ्या मनोकामना पूर्ण कर, मला हे हवं आहे हे दे. मग ती वस्तू असेल किंवा ती व्यक्ती असेल, जे तुम्ही मागाल देवी तुम्हाला ते देईल. हे सगळं बोलून झाल्यानंतर, प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला माळ घ्यायची आहे आणि देवीसमोरच बसून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो, तुमच्या घरात घटाची स्थापना झाली असेल किंवा झाली नसेल, अखंड दिवा तुम्ही लावला असेल किंवा लावला नसेल, तरी तुम्ही हे करू शकतात. आपल्या घरातल्या लक्ष्मी मातेसमोर, कुलदेवीसमोर, सरस्वतीसमोर किंवा ज्याही देवीची मूर्ती, फोटो तुमच्या घरात आहे त्या देवीसमोर बसायचं आहे. घट असेल तर घटासमोर, अखंड दिवा असेल तर अखंड दिव्यासमोर हे करायचं आहे. प्रार्थना करून झाली, इच्छा बोलून झाली, विनवणी करून झाली. आता मंत्रजप करायचा आहे. माळ घ्यायची आणि माळेने या मंत्राचा जप करायचा. ओम देवी स्कंद माताय नमः. ओम देवी स्कंद माताय नमः. ओम देवी स्कंद माताय नमः. या मंत्राचा जप 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ जप तुम्हाला करायचा आहे. नक्की करा. स्कंद माता लवकर प्रसन्न होते, लवकर आपल्या इच्छा पूर्ण करते. धन्यवाद.